नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत. आपल्या परिसरातील महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नगरच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देणारी घटना नुकतीच घडली आहे. अर्थातच बातमी आहे अहमदनगरच्या राजकारणात भूकंप घडवणाऱ्या युतीची. पाहूयात त्याचाच हा खास रिपोर्ट. सत्ता मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही हे सध्याच्या अहमदनगरच्या राजकारणातून समोर आलंय. कारण अहमदनगरमध्ये महानगरपालिकेत एक अभद्र युती पाहायला मिळतेय. भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी करत महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली आहे. भाजपकडून बाबासाहेब वाकळे हे महापौर तर मालनताई ढोणे या उपमहापौर झाले आहेत. कधीही महापौर पद न मिळालेल्या भाजपनं प्रथमच अहमदनगरच्या महानगरपालिकेत महापौर पद मिळवलंय. तर दुसरीकडे सर्वाधिक जागा पदरात पडूनही शिवसेनेला मात्र सत्तेपासून वंचित राहावं लागलंय. यामुळे साहजिकच सेनेला मोठी चपराक बसलीये. अर्थातच नगरच्या राजकारणाचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल का याबाबतही आता चर्चा रंगू लागलीये. अहमदनगर महानगरपालिकेत भाजपने आपला झेंडा फडकवलाय. महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं पालिकेत कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. अशातच शिवसेनेनं सर्वाधिक म्हणजे 24 जागा पटकावल्या तर भाजपला 14 जागांवर यश मिळालं. राष्ट्रवादीने 18 जागांवर बाजी मारली तर काँग्रेसला फक्त 5 नगरसेवकांवरच समाधान मानावं लागलं. त्यामुळे भाजप शिवसेना युती झाली तर सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली 35 ही मॅजिकल फिगर भाजप शिवसेना युतीकडे होती. मात्र शिवसेना आणि भाजप यांच्यात अंतर्गत वादामुळे सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरीही शिवसेनेला मात्र सत्तेपासून वंचित राहावं लागलंय आणि भाजपने राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी करून महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली आहे. त्याचबरोबर बाबासाहेब वाकळे यांना महापौर पद तर मालनताई ढोणे यांना उपमहापौर पदाची खुर्ची देऊन नगरच्या राजकारणात वेगळीच सरशी मिळवली आहे. आणि काही झालं तरी आम्ही सत्ता मिळवणारच हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अट्टहास भाजपच्या नेत्यांनी पूर्ण करण्यात मोठं यश मिळवलंय. त्यामुळे साहजिकच आता पक्षश्रेष्ठींकडून आपली पाठ थोपटून घेतानाच आता भाजपनं नगरच्या राजकारणात शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं केलंय. केंद्रात आणि राज्यात म्हणजे भाजपची सत्ता असल्यामुळं नक्कीच आपल्याला जास्त निधी मिळेल आणि त्या निधीचा उपयोग करून आपल्या शहरातला जे विकास थांबलेला आहे किंवा जे आपल्या शहराची खेड्याकड बोललं जातं एक मोठं खेड आहे ते नाव पुसण्याचं काम नक्कीच आम्ही करू. आणि सर्व पक्षांनी मदत करून मतदान करून महापौर आणि उपमहापौरांना निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व पक्षीयांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. दुसरीकडे शिवसेनेनं मात्र भाजपला टीकेचं लक्ष केलंय. अहमदनगरमधील भाजपा ही राष्ट्रवादी प्रणित झाली असल्याचा आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केलाय. केवळ सत्ता स्थापनेसाठी भाजपनं ही खेळी केली असून भाजप आणि राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्याचं अनिल राठोड यांनी स्पष्ट केलं. परंतु ही जी अभद्र युती झालेली आहे नगर शहरामधली ही एका गोष्टीवर झालेली आहे का या नगर शहरामध्ये शिवसेनेला वेगळं पाडायचं, शिवसैनिकावर जास्तीत जास्त दबाव ठेवायचा. कारण बाकीचे पक्ष एकच कुटुंब चालवतो परंतु याच्यामध्ये शिवसेनाचा असा एक पक्ष आहे का जो त्यांच्या बाजूला कधीच झुकत नाही आणि त्याच्यामुळं शिवसेनेला बाजूला ठेवून या नगर शहरामध्ये गुंडागिरी, राजकारण आणि दहशत करायची ही पूर्वीपासूनची त्यांची प्रथा झालेली आणि त्याच्यामुळं आज सुद्धा या नगर शहरामध्ये जे घडलं लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. लोकांना हे मान्यच नाही. आजपर्यंत ज्या झाल्या होत्या युती या नगर शहरांनी पाहिलेल्या ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. परंतु पूर्वीची भारतीय जनता पार्टी राहिली नाही मी अनेक वेळाला बोललेलो आणि म्हणून आता जी भारतीय जनता पार्टी या नगर शहरातली आहे त्याचे सर्व सर्वे, काँग्रेसचे सर्व सर्वे, राष्ट्रवादीचे सर्व सर्वे हे बुरानगरचे राजे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे सर्व सर्वे खरं म्हणजे मला अत्यंत आश्चर्य वाटतं का या ठिकाणी आमचा कंट्रोल आहे, आमच्यावर शिवसेना प्रमुखाचा कंट्रोल आहे. प्रत्येक पक्षाचे जे वरिष्ठ असतात त्यांचे कंट्रोल खाली असतात परंतु या ठिकाणी राष्ट्रवादीचे कंट्रोल आहे का नाही माझ्या लक्षात नाही आलं. अजित पवार इतक्या जोरात बोलणारे अजित पवार जे चालवतात या महाराष्ट्रामध्ये NCP
यांचं सुद्धा हे इथं ऐकत नाही आणि त्यांना जे पाहिजे असतं त्याबरोबर ते जात असतात, याचा निश्चित लोकांनी विचार केलेला आहे. दरम्यान भाजपचं स्थान मोठं असून आमच्या दृष्टीनं विकास महत्वाचा असल्यानं इतरांनी पाठिंबा दिला आणि आम्ही तो स्वीकारला, त्यामुळे राजकीय दृष्ट्या आम्ही काही गैर केलंय असं वाटत नाही, असं स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय. सुरुवातीला आम्ही शिवसेनेसोबत चर्चा केली, मात्र शिवसेनेनं काहीच प्रतिक्रिया न दिल्यानं आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याचं देखील महाजन यांनी सांगितलं. जर बघितलं तर या नगरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत कुठल्याही पक्षाला या ठिकाणी मिळालेलं नाही. त्रिशंकू सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे दोन कुणीतरी पक्ष एकत्र आल्याशिवाय या ठिकाणी महापौर होऊ शकणार नव्हता आणि म्हणून या ठिकाणी आमचे 14 लोक होते. आम्ही या ठिकाणी फॉर्म भरला महापौर उपमहापौर पदाचा. खरं म्हणजे आमची प्रामाणिक इच्छा होती की शिवसेनेची आमची युती व्हावी. मी प्रयत्न स्वतः त्या ठिकाणी केले, स्थानिक नेत्यांशी बोललो, मुंबईला माझे सहकारी जे मंत्री आहेत माझ्या मित्रांशी मी त्या ठिकाणी बोललो शिवसेनेच्या, परंतु वरतून सकारात्मक उत्तर येत नाही, वरतून अजून निर्णय होत नाही आणि म्हणून आजपर्यंत आम्ही वाट बघितली पण कुठलंही उत्तर त्या ठिकाणी आलं नाही. मग शेवटी आम्ही कुठपर्यंत वाट बघणार आहोत, आम्ही एवढ्या मोठ्या पक्षाची शेवटी घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि म्हणून मग आम्ही आमचा फॉर्म भरलेला होता आणि अचानक मग राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष बसपा सगळ्याच पक्षाचे लोक त्या ठिकाणी आलेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला सपोर्ट देतो, महापौर आम्हाला तुम्हाला करायचं, उपमहापौरही तुम्हीच व्हा, पण निश्चित या शहराचा विकास करण्याचा शब्द तुम्ही आम्हाला द्या. याच्यासाठी जो पुरेसा निधी आहे, ज्या प्रायमरीच्या सगळ्या आमच्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि म्हणून मग सगळ्यांनी आम्हाला आग्रह म्हणजे असा शब्द टाकला. निश्चित मी त्यांना शब्द दिला की या बाबतीमध्ये आम्ही सगळी तजवीज त्या ठिकाणी करू आणि म्हणून त्यांनी मग आज आम्हाला आमच्या बाजूने मतदान या ठिकाणी केलं. या सगळ्या युतीवर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांनीही बाजू मांडली आहे. हा निर्णय स्थानिक पातळीवर झालेला असून नगर शहराच्या विकासासाठी भाजपला पाठिंबा दिल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलाय. एवढंच नव्हे तर आम्ही सत्तेत सहभागी होणार नसून कुठलंही पद घेणार नसल्याचं देखील जगताप यांनी स्पष्ट केलंय. आता याच्यामधून जे काही प्रकार घडला तर साहजिक आहे, आम्ही पक्षाचे सगळे नगरसेवक असतील किंवा मी जरी आमदार असलो तर पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहे आणि पक्षाकडून जाब विचारणं किंवा पक्षाने विचारणा केली किंवा नोटीस काढलं तर ते अपेक्षित आहे. शेवटी विचारणार नाही असं होऊ शकत नाही. आज कुठलाही घरात जरी मुलगा चुकत असेल तर आईवडिलांनी प्रश्न करणं हे काही गैर नाही. त्यामुळे आमचे ते पालक आहेत, त्यांनी विचारलं हे बंधनकारक की आम्ही त्या गोष्टीला उत्तर देऊ, त्यांचं समाधान करू आणि अपेक्षा आहे की निश्चित रूपाने त्यांचं समाधान होईल. कारण की कुणी काही एकट्याने काही निर्णय घेतला नाही, मी आणि नगरसेवक याच्यामध्ये सगळे सहभागी आहेत आणि सगळ्या नगरसेवकांच्या अनुषंगाने तो निर्णय झालेला आहे. खरं तर राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, हीच बाब या निवडणुकीतून अधोरेखित झाली आहे. एकीकडे राज्य पातळीवर एकमेकांवर तोंडसूक घेणारे आणि एकमेकांचे पाय खेचणारे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नगरमध्ये मात्र कसे मिले सूर मेरे तुम्हारे असं झालं कुणालाच कळलं नाही. यामागचं नेमकं गौडबंगाल काय आहे असं कोडं कदाचित आता मतदारांनाही पडलं असेल, पण नगरच्या राजकारणाचं कोडं नेहमीच अनेकांना उलगडलेलं नाहीये, कारण नगरमध्ये काहीही घडू शकतं. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. औरंगाबाद जिल्ह्यातील पत्रकारांसाठी डिजिटल माध्यमात काम करण्याची सुवर्ण संधी. राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही या चॅनलसाठी औरंगाबाद जिल्ह्यात विभागनिहाय प्रतिनिधी नेमणे आहेत. ब्युरो चीफ किमान 6 वर्षांचा अनुभव आवश्यक. जिल्हा प्रतिनिधी किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक. शहर प्रतिनिधी किमान 4 वर्षांचा अनुभव आवश्यक. सोयगाव, सिल्लोड, कन्नड या 3 तालुक्यांसाठी 1 प्रतिनिधी. औरंगाबाद, खुलताबाद, फुलंब्री या 3 तालुक्यांसाठी 1 प्रतिनिधी. गंगापूर, पैठण, वैजापूर या तालुक्यांसाठी 1 प्रतिनिधी. वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 3 ते 4 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असल्यास प्राधान्य. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक व परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आजच आपला सविस्तर बायोडेटा sanwadlivetv@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवावा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.